आपला तेरवासियांचा तेर परिसराचा मानबिंदू ठरलेल्या आपला लेख, आपल्या सुनबाई, आपल्या बहीणबाई, आपले भाऊ या जोडवळीचा या ठिकाणी संपूर्ण उपस्थित महिलांच्या वतीनं सत्कार होतो आहे। आदरणीय दादांचा राज्यपाल मंत्रिपदाची डायरेक्ट शपथ घेतली। आदरणीय दादांचा निगर्वी स्वभाव, सार्वजनिक हिताला महत्व, सर्वसामान्याबद्दलची तळमळ, हाती घेतलेल्या कामाला पूर्ण करण्याची त्यांची पद्धत, शासन दरबारी असलेला त्यांचा स्नेह संबंध, त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील विविध विकास कामांना अत्यंत वेगात सुरुवात झालेली आहे। अत्यंत शालीन हे व्यक्तिमत्व, सुसंस्कृत, मितभाषी, अत्यंत निगर्वी, सर्वांच्या मनावर राज्य करत असलेलं तेर व तेर परिसरासाठी अनेक योजना, श्री संत गोरबक्ष मंदिर, चैत्यगृह, तीर्थकुंड, त्रिविक्रम मंदिर, पुराणवस्तू संग्रहालयाला आंतरराष्ट्रीय दर्जा देणं आणि तेरमधली विभाग केवळ विम्याच्या कारणामुळे उस्मानाबाद, धाराशिव आपल्या जिल्ह्यामध्ये समावेश व्हावा म्हणून झगडतोय आणि त्याचं कारण आहे आदरणीय राणादादा। आदरणीय राणादादांनी उस्मानाबाद म्हणजे आपल्या धाराशिव मध्ये शेतकऱ्यांना मिळवून दिलेला विमा, शेतकऱ्यांना मिळवून दिलेलं अनुदान, आपल्या शेजारी असणारा सोलापूर जिल्हा पाहतोय म्हणून तिथल्या लोकांना वाटतंय की आम्हाला धाराशिव मध्ये जायचं। म्हणजे आदरणीय दादांनी आपल्या लोकांची एवढं कल्याण केलेलं आहे। आज राज्यामध्ये सर्वच पात्र महिलांना लाडकी बहीण योजना सुरू करून भरपूर वेळ त्यांनी व्यक्त केलेला तुमच्यावर हेतूच साधलेला आहे। आज या ठिकाणी स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी आपल्या सर्व उपस्थित महिलांना तुमचा हा आदर्श भाऊ, तुमच्या सुखदुःखात सहभागी होणारा अत्यंत लाडका भाऊ, जनसामान्यांचा कैवारी, सगळ्यांच्याच अंतःकरणावरती राज्य करणारा तुम्हा सर्व बहिणींचा गर्व, तेरचा सुपुत्र, आपले आन बान पान आणि शान आदरणीय राणादादा यांच्याकडून तुम्हा सर्व बहिणींना या ठिकाणी बंधू भेट मिळणार आहे। तत्पूर्वी आपल्या तेरचं भूषण ठरलेला 1-2 पगार पडले तेवढ्यामध्येच अजूनही 5-10 वर्ष योजना चालली तर आपल्या बायका खूप आत्मनिर्भर आणि आत्मसन्मानाने या म्हणजे वागणार आहेत। त्यांचा कुठंतरी 1500 रुपये आपल्या कष्टाचं मोल नाही येत आहे। आपण जे काम करतो त्याचं मोल 1500 रुपये नक्कीच नाहीये, पण कुठंतरी महायुती सरकारने, आपल्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी आपला सन्मान हा पगार देऊन चालू केला। ही खूप मोठी गोष्ट आपल्यासाठी झालेली आहे। आज आता महायुती सरकारने महिलांसाठी खूप मोठ्या योजना आणल्या। अर्ध बसचं तिकीट तर तुम्हाला माहिती असेल ताई सगळ्यांना, ते जुनं झालं। आता बाई प्रेग्नंट असेल तर तिला 6000 रुपये मिळतात, माहितीये ना ताई? मुलगी जन्माला आली तर तिच्या खात्यावर लाख रुपये येत आहेत, 2 मुलींना लाख रुपये मिळतात, माहितीये का नाही? लेक लाडकी योजना ताई माहितीये ना सगळ्यांना? आणि तुमच्या माहितीसाठी ते पैसे खात्यावर मुलीच्या पडतायत आणि त्याची को सिग्नेटरी आई आहे, वडील नाहीये, कारण सरकारला माहितीये की आई लाडक्या बहिणी, मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी, आजच्या कार्यक्रमाचं एक वेगळं महत्व आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या राज्यामध्ये आपले मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी एकत्रित ही योजना सुरू केली आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरापर्यंत एक आर्थिक आधार देण्याचं काम आपल्या महायुती सरकारने केलेलं आहे। सुरुवातीला 1-2 मुद्दे मी या योजनेच्या बद्दल मांडेन, नंतर इतर काही विषय आपल्या समोर मांडेन। फार वेळ मी लावणार नाही, तुम्हाला येऊन बराच वेळ झाला असेल ना। बघा, वरुण राजाने, पावसाने सुद्धा आपल्याला या कार्यक्रमाच्या बाबतीत मदत केलेली आहे। प्रत्येक कार्यक्रमामध्ये थोडा पाऊस पडला, मला वाटतं सुरुवातीला आपल्याला आशीर्वाद देऊन गेला वरुण राजा। पण मूळ मुद्दा काय की ही योजना जी आहे ही माता भगिनींना स्वतःच्या खात्यावरती पैसे मिळावे, त्यांना त्या पैशाचा योग्य वापर करण्याचं स्वातंत्र्य असावं
या अनुषंगाने ही योजना आहे. योजना नवीन तशी नाहीये, कारण भारतीय जनता पार्टीने मध्य प्रदेशमध्ये अनेक वर्षांपूर्वी ही योजना सुरू केली, लाडली बहना नावाने. अतिशय चांगल्या पद्धतीने योजना चालू आहे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं की ही योजना तिथे चांगली चालतीये आणि मग महाराष्ट्रात ही आपण घ्यायला हवी. मोठी योजना आहे, खूप पैसे लागणार. अजित पवार साहेबांबरोबर चर्चा करून त्यांनी नियोजन केलं आणि मग मुख्यमंत्री महोदयांची त्यांनी परवानगी घेतली. या वर्षी आर्थिक वर्षात 46,000 कोटी रुपये, किती 46,000 कोटी रुपये या योजनेसाठी अजित पवार साहेबांनी उपलब्ध करून दिले. आता आपल्याला माहिती आहे की टप्प्याटप्प्याने आपल्याला दर महिन्याला 1,500 मिळत आहेत. आतापर्यंत बऱ्याच आपल्या माता भगिनींना 4,500 रुपये मिळालेत आणि ऑक्टोबरच्या 10 तारखेपर्यंत अजित पवार साहेबांनी शब्द दिलाय की ऑक्टोबरचे पैसे, कदाचित नोव्हेंबरचे पैसे देखील ते उपलब्ध करून देतील. म्हणजे किती पैसे झाले? जवळजवळ 7,500 रुपये होतील. आता विरोधक काय म्हणतात? विरोधक सांगतात की ही योजना काय फसवी आहे, निवडणुकीपुरती आहे, मतदानापुरती आहे, 2च महिने पैसे येणार. माझा आपल्याला एक साधा या विषयाच्या बाबतीमध्ये मुद्दा आहे, तो म्हणजे उद्या या विरोधकांच्या घरी आपण जा, त्यांच्या घरच्यांना चहासाठी जावा आणि चहा पीत पीत त्यांना विचारा, ताई तुम्ही मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला का? पैसे आले का? काय उत्तर असणार आहे? मग का फॉर्म भरला? योजनेवर विश्वास नाही, पैसे येणार याच्यावरती विश्वास नाही, तर मग तुम्ही फॉर्म का भरला? याचं काय उत्तर देतील त्या? ते बघा तुम्ही. पण जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन हे पैसे जे आहेत ते आपल्याला आवर्जून उपलब्ध करून द्यायचं सरकारने ठरवलंय, दर महिन्याला द्यायचं. आणि मुख्यमंत्री तर आपले म्हटलेत की पुढच्या काळात ह्या 1,500चे 2, 2चे 2.5, 2.5चे 3 देखील आपण आवर्जून करू. हे मुख्यमंत्री स्वतः बोललेले आहेत. आणि मला आज या व्यासपीठावरनं आपल्या सर्वांना शब्द द्यायचा आहे की आपलं सरकार ही योजना निरंतर नेहमीसाठी कायमस्वरूपी चालवेल आणि अजून मोठी करत जाईल. काय म्हटलं कळालं का? आपलं सरकार ही योजना नेहमीसाठी कायमस्वरूपी चालू ठेवेल आणि अजून मोठी करेल. पण त्यासाठी स्वाभाविकच आहे की सरकार आपलं असायला हवं. वरती आपलं सरकार असल्यामुळेच एवढी मोठी योजना आपण हाती घेऊ शकलो. इतर लोकांना, इतर पक्षांना ते करणं शक्यच नाही. हे जे 1,500 रुपये आहेत त्या बाबतीत लोक, काही विरोधक म्हणतात 1,500 ने काय होतं? 1,500 दर महिन्याचे वर्षाला किती होतात? 18,000. आणि एका कुटुंबामध्ये 2 पात्र महिला असतील तर दोघींना पैसे देण्याचं नियोजन आहे. काही कुटुंबांमध्ये कदाचित जास्त महिलांनाही आलंय. म्हणजे 18,000, 36,000 ही मोठी रक्कम आहे. आणि सगळीकडे थोडं गमतीने मी म्हणतो की माझ्या खात्यावर किंवा पुरुषांच्या खात्यावर 1,500 जर जमा झाले आज, तर उद्या संध्याकाळपर्यंत खात्यावरती राहतील याची काही शाश्वती नाही. चांगल्या कामासाठीच आम्ही वापरू, परंतु शाश्वती नाही. परंतु माता भगिनीच्या खात्यावर आलेला 1-1 रुपया ते कुटुंबाच्या हितासाठीच वापरणार, चांगल्या पद्धतीने विचार करूनच वापरणार, ही खात्री असल्यामुळे ही योजना जी आहे ती राबवण्याचं आपण ठरवलंय. योजनेचं खूप मोठं महत्व आहे. हे एका वैयक्तिक महिलेपुरता विषय नसून पूर्ण कुटुंबासाठी आर्थिक आधाराचा विषय आहे. आणि मला खात्री आहे की आलेला प्रत्येक रुपया आपण अतिशय चांगल्या पद्धतीने वापराल. आता ही जी योजना आहे महिलांसाठी एकटी योजना आहे का? माता भगिनींसाठी, महिलांसाठी प्रचंड प्रमाणामध्ये केंद्र आणि राज्य सरकारने योजना सुरू केल्यात. नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाल्यापासून माता भगिनींच्या अडीअडचणी समजून एक विषय त्यांनी देश स्तरावरती मार्गी लावण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय. घरकुलाचा विषय असेल, शौचालयाचा विषय असेल, पिण्याच्या पाण्याचा विषय असेल, अगदी गॅसचा विषय असेल, हे सर्व माता भगिनींच्या अनुषंगाने महत्वाचे विषय आहेत.
आणि लाखो कोटी रुपये उपलब्ध करून एक एक विषय मोदी साहेबांनी मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. चांगलं यश आता मिळतंय त्याला. तुम्हाला माहिती असेल, पिण्याचं पाणी प्रत्येक घरापर्यंत नळाने पोचावं यासाठी जलजीवन मिशन सुरू केलंय पूर्ण देशात. मग ते डोंगरावरती घर असेल किंवा जंगलात घर असेल, त्या घरापर्यंत पाणी नळाने पोचवायचं, माता भगिनींचा त्रास कमी करायचा, कुटुंबाच्या आरोग्याचं लक्ष द्यायचं. अशा अनुषंगाने हा महत्वाचा विषय हाताळला गेलाय. आपल्या राज्यात देखील लखपती दीदी योजना सुरू झाली. कोणाला माहितीये का योजना? लखपती दीदी म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांचा उद्योग व्यवसाय वाढवायचा आणि त्याच्या माध्यमातून त्यांना लखपती बनवायचं, त्यांच्या कुटुंबाला लखपती बनवायचं. ही नुसती घोषणा नाहीये, नुसती योजना नाहीये, तर प्रत्यक्षात लाखो महिला आपल्या देशातल्या आता लखपती दीदी झाल्यात. आपल्या जवळपास कदाचित आपल्या गावात देखील अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला असणार आहे. इतर अनेक योजना आहेत. आपली लाडकी लेक लाडकी योजना. लेक लाडकी योजना म्हणजे मुलीचा जन्म झाला, कन्यारत्न झालं की लगेच 5,000 रुपये आणि मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने 1,00,000 रुपये. शिक्षण जे आहे मुलींचं मोफत केलंय. म्हणजे आपल्यातली मुलगी मेडिकलला गेली, इंजिनिअरिंगला गेली तर पूर्ण शैक्षणिक शुल्क सरकार भरणार आहे. मोठा त्याचा फायदा होईल. आणि या अनुषंगाने आपण योजनांची माहिती घ्यायला हवी, त्याचा लाभ घ्यायला हवा. सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या लोकांसाठी योजना उपलब्ध आहेत. लाडकी बहीण योजना एवढी यशस्वी का झाली? कारण तुम्ही त्याची माहिती घेतली, तुम्ही त्याचा फॉर्म भरला, तुम्हाला प्रत्यक्षात पैसे आले. त्याच पद्धतीने इतर योजनांची देखील आपण माहिती घ्यावी, लाभ घ्यावा. कुठेही अडचण आली तर आपण आम्हाला सांगा, आम्ही पूर्ण ताकदीने आपल्याला मदत करू. आता रोजगार निर्मितीची एक योजना आहे, मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना. आपल्या तेरमध्ये आसपासच्या गावातनं आपण आलाय. मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेचा लाभ आपल्या भागातल्या लोकांनी घेतलाय. आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 2,500 कुटुंबांना लाभ मिळालाय. साधं उदाहरण देतो. तुम्हाला जर छोटं दुकान टाकायचं असेल, गावातच दुकान टाकायचंय, कपड्याचं दुकान टाकायचंय किंवा ब्युटी पार्लर टाकायचंय, 1,00,000 रुपये तुम्हाला जर लागत असतील तर ग्रामीण भागात महिलांना 35,000 रुपये अनुदान आहे. स्वतःचे 5-10 हजार तुम्ही जर टाकले, उरलेले पैसे जे आहेत ते विना तारण, कुठलंही तारण न ठेवता कर्ज मिळतं. असे 2,500 झालेत. आपल्या तेरमध्ये देखील अनेक प्रकल्पांना मान्यता आपण मिळवून दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर ठरवलं की एखादा उद्योग व्यवसाय करायचा आहे, उद्या शेळी पालनाचा व्यवसाय करायचा आहे, दुग्ध व्यवसाय करायचा आहे, या सर्व गोष्टींसाठी सरकार आपल्याला मदत करायला तयार आहे. योजना आहेत. कुठे बँकेत अडचण आली तर आम्ही आहोत आपल्या मदतीला. आणि या विषयाच्या माध्यमातून तुम्ही पुढाकार घ्यावा, हे देखील मला आवर्जून सांगायचंय. माता भगिनींवरती दुर्दैवाने कधी कधी अन्याय होतो, अत्याचार होतो. कोणाला बोलावं, काय करावं प्रश्न पडतो. आता मी सांगितलेल्या योजना आहेत, त्याचाही लाभ घ्यायचा म्हटलं तर बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो की कोणाला बोलू. त्यामुळे आपण आता निर्णय घेतलाय, उद्या घटस्थापना आहे. उद्याच्या दिवशी आपण एक नंबर आपल्या सर्वांना उपलब्ध करून देतोय. माता भगिनींसाठीच नंबर, खास महिलांसाठीच तो नंबर राहील आणि फोन उचलणाऱ्या देखील महिला असतील. काय म्हटलं कळालं आपल्याला? आपल्यापर्यंत नंबर उपलब्ध राहील. आपली अडचण असली ती आपण त्यांना कळवायची आणि ती अडचण सोडवण्याचा आमच्या पूर्ण टीमकडनं प्रामाणिक प्रयत्न राहील. फक्त विनंती एवढीच आहे की मोठ्या अडचणी आणा. एकदम छोटे विषय आणले आणि खूप संख्येने आले तर अडचण होईल आमची. त्यामुळे आपले जे महत्वाचे विषय आहेत, कुठली का अडचण असे ना, वैयक्तिक अडचण असेल तरी आपण जरूर सांगा. एखादा उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे ती अडचण सांगा. सामाजिक विषय असेल, एखादा तुम्हाला विकासात्मक विषय सांगायचा असेल तर जरूर आपण सांगा. माता भगिनींना या माध्यमातून उद्या घटस्थापनेच्या दिवशी आपण एक वेगळ्या प्रकारची सोय उपलब्ध करून देतोय आणि निश्चितपणे त्याची आपण योग्य ती
त्या सोयीचा योग्य तो आपण उपयोग करावा, योग्य ती मदत घ्यावी, ही देखील आपल्याला विनंती करतो. आपलं तेर, आपलं तगर आणि आसपासचे आपले जे गाव आहेत त्यातून आपण आलेले आहात. आपल्या तेरचा इतिहास खूप प्राचीन आहे, आपल्याला माहिती आहे, सर्वांनाच माहिती आहे. त्रिविक्रम मंदिराकडे अशात कोणी जाऊन आलं का? जर आपण गेला नसाल तर आपल्याला विनंती आहे, आपल्याला जमेल तसं, वेळ मिळेल तसा आपल्या गावातलंच त्रिविक्रम मंदिर आपण जाऊन बघा. कायापालट करतोय आपण. ते मंदिर जे आहे ते पूर्ण उकलून जुनं जसं होतं त्या पद्धतीचं नव्याने आपण करतोय. आपलं त्रिविक्रम मंदिर जे आहे ते महाराष्ट्रातलं सगळ्यात जुनं बांधलेलं मंदिर आहे. बांधलेलं, एखाद्या गुहेत डोंगरामध्ये मंदिर असतात ते वेगळे, परंतु बांधलेलं, विटेने बांधकाम केलेलं, बांधलेलं सगळ्यात जुनं मंदिर हे आपल्या तेरमध्ये आहे. आणि आता पुरातत्व विभागाच्या माध्यमातून जवळजवळ 25 कोटीची कामं, कदाचित त्यापेक्षा जास्तीची कामं आपल्या तेरमध्ये आपण हाती घेतलीत. आपलं काकांचं मंदिर, समाधी मंदिर आणि त्या परिसराचा देखील आपण कायापालट करतोय. त्याच्या मागची 2 कारणं आहेत. एक तर आपलं तेरचं महत्व जे आहे ते फक्त आपल्या राज्यापुरतं मर्यादित ठेवायचं नाहीये, देशापुरतं नाही तर जागतिक स्तरावरती आपल्या तेरचं महत्व आपल्याला न्यायचंय. पुरातन काळात आपल्या तेरचा व्यवहार जो आहे तो परदेशात रोम बरोबर व्हायचा. आता आपल्या तेरमध्ये देखील आपण खूप चांगलं नियोजन केलंय. टप्प्याटप्प्याने तुम्ही बघाल पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविक आणि पर्यटक आपल्या तेरमध्ये येतील. इथे त्यांची राहण्याची सोय करू, जेवणाची सोय करू, वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना आपण पूर्ण सोयी सुविधा उपलब्ध करू, जेणेकरून आपल्या भागातल्या मुलांना मुलींना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. पुढच्या 5 वर्षामध्ये या भागाचा कायापालट आपण करू. आत्ताच तुम्ही बघा तेरमध्ये जमिनीच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत आणि अजून मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. असंच काम आपण तुळजापूरला करतोय. आई तुळजापूरचं मंदिर आपण अनेक वेळेस दर्शनाला जाता, त्या गावामध्ये जाताना साधी कमान नाहीये. तुम्ही मान्य कराल की छोट्या छोट्या गावात देखील कमानी असतात, परंतु तुळजापूरला कमान नाही. आता जवळजवळ 1200 कोटी खर्च करून आपण जसं तिरुपतीला, उज्जैनला किंवा वाराणसीला, काशीला जे आपण कायापालट बघितला मोदी साहेबांच्या काळामध्ये, तसाच बदल आपण पूर्णतः करतोय. 20,000 तरी भाविक तुळजापूरमध्ये राहतील याची सोय करतोय. तिरुपतीला जवळजवळ 60,000 मुलांना मुलींना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलाय. तुळजापूरला त्याच पद्धतीने रोजगार उपलब्ध करून द्यायचं आपलं नियोजन आहे. मोठ्या प्रमाणात आपण चला पुढे चला घेत चला